हाय स्टुडंट, कसे आहात तुम्ही सगळे? तर पहा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ठीक आहे CBSE पॅटर्न ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील सिलेबस आपण पूर्ण पाहिलेला आहे. ॲडव्हान्स अकाउंटिंगमध्ये किती चॅप्टर आहे, त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर ते पूर्ण पाहिलेले आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर पहा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 मॅनेजमेंट अकाउंटचा आपण आज सिलेबस पाहणार आहोत. तर पहा, 75 मार्क्सचा तुमचा क्वेश्चन पेपर हा असणार आहे. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर पहा, आपला मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते प्रॉब्लेम आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर प्रॉब्लेम पाहण्याआधी तुम्हाला सिलेबस पाहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत त्याच्यानुसार जर तुम्ही सिलेबसनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे. तर बघा, मॅनेजमेंट अकाउंट यामधील चॅप्टर फर्स्ट आहे युनिट 1 फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. ठीक आहे. तर फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस या चॅप्टरमध्ये कोणकोणते घटक आहेत तर पहा, मीनिंग आहे नेचर अँड लिमिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, ऑब्जेक्टिव्ह अँड मेथड्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस, कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट, कॉमन साईज फायनान्शियल स्टेटमेंट अँड ट्रेंड ॲनालिसिस. ठीक आहे. तर जे काही तुम्हाला इथे मी सिलेबसमधील घटक सांगितलेले आहे त्याच्या पूर्ण नोट्स मी तुम्हाला आपल्या चॅनेलवरती अवेलेबल आहेत. SRT MUN या युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा सुद्धा हाच सिलेबस असणार आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पाहत राहा आणि अभ्यास करा. तर पहा, युनिट 2 रेशो ॲनालिसिस. तर बघा, सेमिस्टर 5मध्ये मी जे काही क्वेश्चन टाकलेले होते तर तेच क्वेश्चन तुम्हाला सेमिस्टर 5च्या एक्झामला आलेले होते. खूप जणांनी मला कमेंटमध्ये सांगितले की मॅडम, आम्ही कॉलेजला सुद्धा गेलो नाहीत, परंतु तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही आउट ऑफ पेपर लिहिलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्या कमेंटसुद्धा पाहू शकतात आणि चॅनेलला सबस्क्राईब करू शकतात. ठीक आहे. तर पहा, सेकंड चॅप्टर आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा रेशो ॲनालिसिस. तर रेशो ॲनालिसिस यामध्ये कोणकोणते घटक आहेत तर ते पहा. पहिला आहे मीनिंग, ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन ऑफ रेशो ॲनालिसिस, क्लासिफिकेशन ऑफ रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ रेशो, करंट रेशो, लिक्विड रेशो, स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटार्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिट टर्नओव्हर रेशो, ऑपरेटिंग रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, प्रोप्रायटरी रेशो, फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशो आणि डेप्ट इक्विटी रेशो, रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉईड रेशो आणि कॅपिटल गार्डिंग रेशो. तर पहा, रेशो ॲनालिसिसमध्ये तुम्हाला रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे तर याचे पूर्ण फॉर्म्युले आपण अभ्यासणार आहोत. तर प्रत्येक फॉर्म्युला, प्रत्येक प्रॉब्लेम आपण या चॅनेलवर घेत आहोत. तर प्रत्येक प्रॉब्लेम पाहण्यासाठी आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. तर पहा, फर्स्ट चॅप्टर होता आपला फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड होता रेशो ॲनालिसिस. आता थर्ड चॅप्टर यामधील आपण सिलेबस पाहणार आहोत. तर बघा, थर्ड चॅप्टरचं नेम आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट त्यामध्ये पहा, कन्सेप्ट आहेत सिग्निफिकन्स, नेचर अँड फॅक्टर्स डिटर्मिनिंग रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल, मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटल फोरकास्टिंग अँड टेक्निक्स ऑफ फोरकास्टिंग वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट या चॅप्टरमधील हे घटक आहेत. तर हे घटक तुम्हाला
लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर चॅप्टर 4 म्हणजेच युनिट 4 तर कॅपिटल बजेटिंग. तर सेमिस्टर 5मध्ये तुम्हाला बजेट अँड बजेटरी कंट्रोल हा चॅप्टर होता. तर सेमिस्टर 6मध्ये तुम्हाला कॅपिटल बजेटिंग हा चॅप्टर आहे. तर चला बघूया या चॅप्टरमध्ये कोणकोणते घटक आहेत. पहा, मीनिंग अँड नेचर ऑफ कॅपिटल बजेटिंग, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल बजेटिंग, कॅपिटल बजेटिंग प्रोसेस, मेथड्स ऑफ कॅपिटल बजेटिंग और इव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रपोजल. त्याचबरोबर ट्रेडिशनल मेथड्स, टाईम ॲडजस्टेड मेथड्स और डिस्काउंटेड मेथड. ठीक आहे. तर या ज्या काही मेथड आहेत बजेटिंगच्या तर त्या पूर्ण मेथड्स आपण या 4 चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 5th चॅप्टर आहे तुमचा रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. ठीक आहे. तर पहा यामध्ये कोणकोणते घटक तुम्हाला अभ्यासायला दिलेले आहेत. तर मीनिंग अँड कन्सेप्ट ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. ठीक आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन, प्रॉब्लेम्स ऑन रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग. तर हे झालं 5व्या चॅप्टरमधील रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग यामधील घटक आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर पहा एकूण आपण 5 चॅप्टर आहेत तुम्हाला सिलेबसला. तर 5 चॅप्टरमधील पहिला, दुसरा, त्याचबरोबर तिसरा कॅपिटल वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, 4 आहे कॅपिटल बजेटिंग, 5th आहे रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंट. तर अशा पद्धतीने हा मॅनेजमेंट या विषयातील तुमचा एकूण सिलेबस आहे. ठीक आहे. तर यात काही अडचण असेल किंवा काही ओळखू आलं नसेल कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑडिटिंग याचा सिलेबस पाहणार आहोत. तर पहा याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एका वहीमध्ये तुमच्या लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हालासुद्धा गोंधळ होणार नाही की कोणत्या प्रकरणाचा कोणते घटक आहेत किंवा जे विषय आहेत तुमचे ॲडव्हान्स अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट, तर यामधील तुम्हाला कन्फ्यूज होणार नाहीत. तर बघा ॲडव्हान्स अकाउंटिंग यामध्ये तुम्हालासुद्धा 5 चॅप्टर आहेत आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग यामध्ये सुद्धा तुम्हाला एकूण 5 चॅप्टर आहेत. तर युनिट 1, युनिट 2, युनिट 3, 4 आणि 5. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण प्रकरणातील घटक आज आपण पाहिलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रकरणातील एक एक घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत, प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर ते प्रॉब्लेम पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ते व्हिडिओ मिस करणार नाहीत. काही अडचण वाटली तर मला कमेंट करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑडिटिंग याचा सिलेबस पाहणार आहोत. तर तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. धन्यवाद.